ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या पेपरचे आज आपण अचूक उत्तरसूची पाहणार आहोत। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विषय गणित। प्रश्न 16। एका संख्येला 4 ने भागले तेव्हा भागाकार 12 आला व बाकी 3 उरली, तर ती संख्या कोणती? बघा, भागाकाराच्या उलटी क्रिया गुणाकार आणि वजाबाकीच्या उलटी क्रिया बेरीज। बघा, आपण त्या पद्धतीने सोडू। 4 गुणुले 12 अधिक 3, 12 चौक 48 अधिक 3 म्हणजेच 51। बघा, पर्याय क्रमांक 1 48, पर्याय क्रमांक 2 51, पर्याय क्रमांक 3 50 आणि पर्याय क्रमांक 4 37। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 51 हे। प्रश्न क्रमांक 17। 21 ते 35 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? बघा, पहिला आपण विषम संख्या आपण बघू। विषम संख्या 21 ते 35 कुठल्या कुठल्या? 21 अधिक 23 अधिक 25 अधिक 27 अधिक 29 अधिक 31 अधिक 33 आणि अधिक 35। या सर्वांची आपण जर बेरीज केली तर बेरीज येईल 224। आता समसंख्या बघू। समसंख्या 22 अधिक 24 अधिक 26 अधिक 28 अधिक 30 अधिक 32 अधिक 34। आता या सगळ्या संख्येची आपण बेरीज केली तर बेरीज येईल 196। बघा, 224 वजा 196, तर यांची वजाबाकी केली तर वजाबाकी राहील 28। मग याचं अचूक उत्तर असणार आहे 28। पर्याय बघा, 1 25, पर्याय 2 26, पर्याय 3 27, पर्याय 4 28। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 28 हे। प्रश्न क्रमांक 18। 0 1 2 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 4 अंकी सम संख्या कोणती? बघा, पर्याय 1 1032, पर्याय 2 1230, पर्याय 3 1320, पर्याय 4 3102। तर याचं अचूक उत्तर असणार आहे, कारण सर्वात लहान आपल्याला समसंख्या विचारल्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 1032 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 19। 4/7 मध्ये 4/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 4 येईल? बघा, 4/7 मध्ये आपल्याला 6 वेळा मिळवाव्या लागतील। बघा, 1 2 3 4 5 आणि 6। बघा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 संग 24, 4 सत्ते 28, छेद आहे तसा 7। बघा, 7 एके 7, 7 चौक 28। म्हणजेच 4 बेरीज येण्यासाठी आपल्याला 6 वेळा मिळवावे लागेल। मग बघा, पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 8। तर याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 6 हे। प्रश्न 20। एका लाकडी पेटीत 750 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किटांचे पुडे आणि प्रत्येकी 500 ग्रॅम वजनाचे 6 मिठाईचे डबे आहेत। बिस्किटांचे पुडे व मिठाईंचे डबे यांच्यासहित पेटीचे वजन 12 किलोग्रॅम भरते, तर रिकाम्या पेटीचे वजन किती किलोग्रॅम भरेल? बघा, 750 गुणुले 8 बिस्किटांचे पुडे। बघा, 750 गुणिले 8 केलं तर 6000 ग्रॅम आपल्याला मिळेल, म्हणजेच 6 किलो। बघा, तसंच आपण जर आता बघितलं की 6 मिठाईचे डबे 500 ग्रॅमचे, म्हणजेच 500 गुणुले 6, 500 गुणिले 6 म्हणजे 3000 ग्रॅम, म्हणजेच
3 किलोग्रॅमचे आपल्याला मिठाईचे डबे. बघा 6 अधिक 3 म्हणजेच 9 किलोग्रॅमचे बिस्किटांचे आणि मिठाईचे वजन झाले. तर बघा पेटी किती ग्रॅमची आहे, तर 12 किलोग्रॅमची. मग 12 किलोग्रॅममधनं 9 किलोग्रॅम वजा केलं तर उरले 3 किलोग्रॅम. म्हणजेच रिकाम्या पेटीचे वजन 3 किलोग्रॅम असणार आहे. बघा पर्याय क्रमांक 1 4 किलोग्रॅम, पर्याय क्रमांक 2 3 किलोग्रॅम, पर्याय क्रमांक 3 6 किलोग्रॅम आणि पर्याय क्रमांक 4 2 किलोग्रॅम. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 3 किलोग्रॅम. प्रश्न क्रमांक 21. 3453 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा 3 हा अंक हजार स्थानी आणि एकक स्थानी आलेला आहे. बघा हजार स्थानी आलेला म्हणजे 3000 आणि एकक स्थानी म्हणजे 3. 3000 वजा 3 आपण जर केलो तर आपल्याला उत्तर मिळेल 2997 हे. म्हणजेच बघा पर्याय 1 2970, पर्याय 2 270, पर्याय 3 2997, पर्याय 4 2700. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 2997. प्रश्न क्रमांक 22. 8/15, 3/15, 9/15, 6/15 सोबतच्या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता बघा छेद समान असताना जो अंश लहान असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. बघा पर्याय 1 8/15, पर्याय 2 3/15, पर्याय 3 9/15, पर्याय 4 6/15. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 3/15. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी एकूण किती गुणाकार बरोबर आहेत? बघा 345 गुणुले 8 2780 दिले, पण याचं अचूक उत्तर येतं आहे 2760. 95 गुणुले 6 बरोबर 570 दिले, हे बरोबर आहे. 395 गुणुले 12 4660 दिले, पण याचं अचूक उत्तर येते 4740. बघा 849 गुणुले 7 बरोबर 5943 दिलेलं आहे आणि ते बरोबर आहे. 394 गुणुले 5 बरोबर 1960 दिले, पण त्याचं उत्तर येते 1970. त्यामुळे 1 आणि 2 हे दोन्ही गुणाकार बरोबर आहेत. पर्याय 1 बघा 1, पर्याय 2 2, पर्याय 3 3, पर्याय 4 4. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय 2 2. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणती संख्या व तिचे वाचन अयोग्य आहे? पर्याय 1 3905. बघा 3905, पर्याय 2 4832, 4823, पर्याय 3 5672, 5672, पर्याय 4 984 984. जर बघितलं आपण पर्याय 2 मध्ये बघा 4832 आणि इकडे दिले 4823, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. 6432 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल? बघा 1 6 दशक अधिक 4 शतक अधिक 3000 अधिक 2 एकक. 2 बघा 6000 अधिक 4 शतक अधिक 3 दशक अधिक 2 एकक. पर्याय 3 बघा 6000 अधिक 4 10,000 अधिक 3 दशक अधिक 2 एकक. 4 बघा पर्याय 6 10,000 अधिक 4 शतक अधिक 3 दशक अधिक 2 एकक. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 6000 अधिक 4 शतक अधिक 3 दशक अधिक 2 एकक. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26. 28 फेब्रुवारी 2024 रोजी सोमवार होता, तर 1 मार्च 2024 रोजी कोणता वार असेल? 28 फेब्रुवारी 2024 हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. म्हणजेच बघा 28 तारखेला कोणता वार आहे? सोमवार. तर 29 तारखेला मंगळवार आणि 1 तारखेला कुठला वार असणार आहे? बुधवार. बघा पर्याय 1
सोमवार, पर्याय 2 मंगळवार, पर्याय 3 बुधवार, पर्याय 4 गुरुवार. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बुधवार. प्रश्न क्रमांक 27. एक समभुज त्रिकोणाची परिमिती 21 सेमी आहे, तर त्याची एक बाजू किती? बघा, समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान असणारा. मग बघा त्याची परिमिती किती आहे? 21 आहे. म्हणजे 7, 7, 7 म्हणजे त्याची एक बाजू 7 सेमीची असणार आहे. पर्याय 1 5 सेमी, पर्याय 2 7 सेमी, पर्याय 3 9 सेमी, पर्याय 4 11 सेमी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 7 सेमी. प्रश्न क्रमांक 28. दोन परस्पर विरुद्ध किरणांचा संयोग संच कोणता आहे? बघा, दोन परस्पर विरुद्ध किरणांचा संयोग संच म्हणजे काय होईल? तर रेषा तयार होते. बघा, पर्याय 1 किरण, पर्याय 2 प्रतल, पर्याय 3 रेषा आणि पर्याय 4 रेषाखंड. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 रेषा. प्रश्न क्रमांक 29. अपर्णा, वर्षा, संध्या या तिघींनी अनुक्रमे अर्धा तास, 1.5 तास आणि पावणे 2 तास काम केले, तर तिघींनी मिळून एकूण किती तास काम केले? बघा, अपर्णा अर्धा तास, त्यानंतर बघितलं वर्षा 1.5 तास आणि संध्या पावणे 2 तास. बघा, यांची तिघींची बेरीज केली तर आपल्याला पावणे 4 तास काम होईल. बघा, पर्याय 1 पावणे 4 तास, पर्याय 2 3.5 तास, पर्याय 3 पावणे 3 तास, पर्याय 4 4.25 तास. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पावणे 4 तास. प्रश्न क्रमांक 30. 19 अधिक 72 भागिले 8 वजा 3 गुणुले 9 बरोबर किती? बघा, 19 अधिक 72 भागिले 8 वजा 3 गुणुले 9. बघा, कंचे भागू बेव नुसार पहिला आपल्याला भागाकार करावा लागेल. म्हणजे 19 अधिक 8 9 72 म्हणजे 9 वजा 3 गुणुले 9. आता गुणाकार पहिला करू. बघा, 19 अधिक 9 वजा 9 त्रिक 27. बघा, बेरीज पहिला करू. मग 19 अधिक 9 म्हणजे 28 वजा 27 बरोबर उत्तर असणार आहे 1. बघा, पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 45, पर्याय क्रमांक 3 105, पर्याय क्रमांक 4 225. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1. प्रश्न क्रमांक 31. 1.25 रुपये अधिक 3.5 रुपये बरोबर किती? बघा, 1.25 रुपये म्हणजेच 1 रुपये 25 पैसे आणि 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये 50 पैसे. बेरीज करू. 5 7 आणि 4 म्हणजे 4 रुपये 75 पैसे. पर्याय 1 4 रुपये 75 पैसे, पर्याय 2 5 रुपये 75 पैसे, पर्याय 3 3 रुपये 75 पैसे, पर्याय 4 4 रुपये 25 पैसे. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 4 रुपये 75 पैसे. प्रश्न क्रमांक 32. रामकडे 20 रुपयाच्या व 10 रुपयांच्या काही नोटा आहेत, तर त्याच्याकडे खालीलपैकी कोणती रक्कम नसेल? बघा, 20 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्या नोट आहेत, म्हणजेच एकक स्थानी 0 हा अंक असणे गरजेचं आहे. पर्याय 1 बघा 340 असू शकतात, पर्याय 2 बघा 520 असू शकतात, पर्याय 3 450 असू शकतात, पर्याय 4 305. 5 ही रक्कम असणार नाही, कारण त्याकडे 20 आणि 10 रुपयाच्या नोटा आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या वजाबाकीतून शिल्लक सर्वाधिक राहते? पर्याय 1 9453 वजा 5628. तर यांची वजाबाकी केली आपण तर आपल्याला वजाबाकी 3825 राहील. बघा, पर्याय 2 4832 वजा 1085. यांची वजाबाकी केली तर आपल्याला 3747 हे उत्तर मिळेल. पर्याय 3 4932 वजा 2658. यांची वजाबाकी केली तर आपल्याला 2274 हे उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 4 9500 वजा 7500. यांची वजाबाकी केली तर आपल्याला 2000 उत्तर मिळेल. तर बघा,
प्रश्न काय विचारला आहे तर सर्वाधिक शिल्लक राहणारी वजाबाकी. पर्याय 1 बघा 3825 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे, त्यामुळे पर्याय 1 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते इंग्रजी मूळ अक्षर असममित आहे? अ एफ, ब एच, क एल आणि ड ओ. बघा सममित अक्षर कोणती तर एच आणि ओ, आणि असममित एफ आणि एल. बघा पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब व ड, पर्याय 3 फक्त अ व क, पर्याय 4 फक्त ब व क. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 फक्त अ व क हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. सोबतच्या छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकात 4/12 मिळवले तर उत्तर किती येईल? बघा अपूर्णांक पहिला आपण बघू. 1 2 3 3 भाग रंगवलेले आहेत. किती भागापैकी? 1 2 3 4 आणि 4 8 4 त्रिकम 12 पैकी. त्यामध्ये 4/12 मिळवले तर बघा 4 अधिक 3 म्हणजे 7/12 हे त्याचं उत्तर मिळणार आहे. पर्याय 1 10/12, पर्याय 2 7/12, पर्याय 3 6/12, पर्याय 4 8/12. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 7/12. प्रश्न क्रमांक 36. 435, 826, 309, 358, 594 या संख्याला क्रमाने 1 ते 5 क्रमांक दिल्यास या संख्येचा उतरता क्रम कोणता असेल? बघा क्रमांक देऊ. 1 2 3 4 आणि 5. आपल्याला आता उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आपल्याला प्रथम लिहायला लागेल. मग सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे तर सगळ्यात मोठी संख्या 826, म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाची 826 ही सगळ्यात मोठी. बघा त्यानंतरची कुठली येईल तर 594 म्हणजे 5व्या क्रमांकाची 594. त्यापेक्षा लहान कुठली पहिल्या पर्याय 1 क्रमांकाची म्हणजेच 435. त्यानंतर बघा कुठली संख्या येईल तर 4 क्रमांकाची संख्या येईल म्हणजेच 358. आणि शेवटी कुठली संख्या येईल तर 3 क्रमांकाची म्हणजेच 309. तर त्याचा अचूक उत्तर असणार आहे 2 5 1 4 3. बघा पर्याय 1 5 4 2 1 3, पर्याय 2 2 5 1 4 3, पर्याय 3 5 4 3 2 1, पर्याय 4 2 5 4 3 1. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 2 5 1 4 3. प्रश्न क्रमांक 37 ते 39 साठी सूचना. सोबत दिलेल्या चित्ररूप माहितीचे वाचन करून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्रमाण: 1 चित्र बरोबर 4 खेळाडू. खेळाचे प्रकार: खेळणाऱ्यांची संख्या: लेझिम, क्रिकेट, टेबल टेनिस, हॉकी. प्रश्न क्रमांक 37. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कोणता खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या पेक्षा जास्त आहे? बघा क्रिकेट खेळ खेळणाऱ्यांची संख्या कोणता तर लेझिम आपल्याला दिसेल, आणि हॉकी. बघा पर्याय अ हॉकी, ब टेबल टेनिस, क लेझिम आणि ड सर्व पर्याय बरोबर. तर पर्याय 1 बघा फक्त अ आणि क योग्य, 2 बघा फक्त ब योग्य, 3 पर्याय फक्त ब व क योग्य, पर्याय 4 फक्त अ ब आणि ड योग्य. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय 1 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न क्रमांक 38. कोणता खेळ खेळाडूंची संख्या 36 आहे? बघा आपण जर बघितलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 चौक 36, म्हणजेच टेबल टेनिस खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 36 असणार आहे. बघा पर्याय 1 टेबल टेनिस, 2 क्रिकेट, 3 लेझिम, 4 हॉकी. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 टेबल टेनिस. प्रश्न क्रमांक 40. 9 कंपास पेटीची किंमत 495 रुपये आहे, तर 5 कंपास पेटी खरेदी करण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?
बघा, हे मिश्र स्वरूपाचे गणित आहे. यामध्ये आपल्याला प्रथम भागाकार आणि नंतर गुणाकार करावा लागेल. बघा, 495 भागिले 9 करू आपण. बघा, 9 एके 9 आणि 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45. बाकी उरली 4, 0 आणि 5. 9 पाचा 45. म्हणजेच एका पेटीची किंमत असणार आहे 55 रुपये. आता आपल्याला 5 पेटींची किंमत काढायची आहे. म्हणजे 55 गुणुले 5. 5 पाचा 25 म्हणजे 5 हातचार आले 2. 5 पाचा 25 आणि 2 27. म्हणजेच 275 रुपये आपल्याला लागतील. बघा, पर्याय 1 290 रुपये, पर्याय 2 285 रुपये, पर्याय 3 250 रुपये, पर्याय 4 275 रुपये. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 275 रुपये. प्रश्न क्रमांक 41. एका ऑफिसचे फर्निचर तयार करण्यासाठी 2453 रुपयाचे लाकूड, 1890 रुपयांच्या काचा आणि 900 रुपयांची मजुरी द्यावी लागली. तर फर्निचर तयार करण्यासाठी एकूण किती रुपये खर्च होतील? बघा, फर्निचर तयार करण्यासाठी 2453 रुपयाचे लाकूड आणि 1890 रुपयांचे काचा आणि 900 रुपये मजुरी, यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येणार आहे 5243 रुपये आपणाला द्यावे लागतील. बघा, पर्याय 1 5432 रुपये, पर्याय 2 5253 रुपये, पर्याय 3 5243 रुपये, पर्याय 4 5443 रुपये. तर अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 5243 रुपये. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणता महिना 30 दिवसांचा नसतो? पर्याय 1 जून, जून महिना 30 दिवसांचा असतो. पर्याय 2 सप्टेंबर, सप्टेंबर महिनाही 30 दिवसांचा असतो. पर्याय 3 मे, मे महिना 31 दिवसांचा असतो. पर्याय 4 नोव्हेंबर, नोव्हेंबर महिना 30 दिवसांचा असतो. म्हणजे याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 मे महिना. प्रश्न क्रमांक 43. 4.3/5 हा कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे? 1 अंशाधिक, 2 छेदाधिक, 3 पूर्णांकयुक्त, 4 सममूल्य. तर हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. त्यामुळे अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44. 7 शतक गुणुले 3 दशक बरोबर किती? 7 शतक म्हणजे 700 गुणुले 3 दशक म्हणजे 30. यांचा जर आपण गुणाकार केला 7 त्रिक 21 आणि 3 शून्य म्हणजेच 21,000 हे त्याचं अचूक असणार आहे. बघा, पर्याय 1 2,10,000, पर्याय 2 2100, पर्याय 3 21,000, पर्याय 4 210. तर अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 21,000. प्रश्न क्रमांक 45. 66 अंश मापाचा कोन खालीलपैकी कोणता कोन असेल? पर्याय 1 काटकोन, पर्याय 2 विशाल कोन, पर्याय 3 लघु कोन, पर्याय 4 पूरक कोन. पर्याय 1 काटकोन बघा 90 अंशाचा असतो. पर्याय 2 विशाल कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो. लघु कोन हा 90 अंशाचा पेक्षा कमी असतो. त्यामुळे याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लघु कोन. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणता आकार इष्टिका चितीचा आहे? पर्याय 1 बघा, हा बॉक्स दिलेला आहे, हा इष्टिका चितीचा योग्य आकार आहे. प्रश्न क्रमांक 47. खालील आयताकृती मैदानाची परिमिती किती? बघा, एक बाजू 9 मीटर आणि एक बाजू 5 मीटर आहे. म्हणजे त्या समोरची पण 5 असणार आहे आणि त्या समोरची 9च्या समोरची 9. म्हणजे 5 आणि 5 10 आणि 9 9 18, 10 आणि 18 म्हणजे 28 मीटर त्याची परिमिती असणार आहे. पर्याय 1 28 मीटर, पर्याय 2 30 मीटर, पर्याय 3 32 मीटर, पर्याय 4 34 मीटर. अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 28 मीटर. प्रश्न क्रमांक 48. रोशनीने 15 मार्चपासून 26 जूनपर्यंत दररोज पाऊण लिटर दूध घेतले तर तिने किती दिवस दूध घेतले? बघा, 15 मार्चपासून म्हणजे मार्च महिना हा 31चा असतो. म्हणजे 31 वजा पहिले 14 दिवस तिने घेतले नाहीत
मग वजाबाकी करू. 31 वजा 14 म्हणजे 17 दिवस. मार्चचे झाले. आता एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस आणि जूनचे 26 दिवस म्हणजे 26 जूनपर्यंत तिने घेतले. बघा 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14शी 4 हातच्याला 1, 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 104 दिवस तिने दूध घेतले. पर्याय 1 105 दिवस, पर्याय 2 103 दिवस, पर्याय 3 104 दिवस, पर्याय 4 106 दिवस. तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 104 दिवस. प्रश्न क्रमांक 49. खालील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतिबंध शोधा. बघा दिलेला आकृतिबंध बघा. चौरस 1 नंबरला आहे, त्यानंतर चौरस हा 3 नंबरला आणि त्यानंतर 2 नंबरला गेलेला आहे, परत तो 1 नंबरला येईल. बघा बेरजेचं चिन्ह आहे इथं 2 नंबरला आहे, ते परत 1 नंबरला आलेलं आहे, परत 3 नंबरला गेलेलं आहे म्हणजे इथंच 2 नंबरला येईल. त्यानंतर स्टार दिलेला आहे इथं 3 नंबरला आहे, तिथं 2 नंबर, इथं 1 नंबर म्हणजेच इथं परत 3 नंबरला येईल. पर्याय 1 बघा चौरस अधिक आणि स्टार, पर्याय 2 अधिक चौरस आणि स्टार, पर्याय 3 चौरस स्टार अधिक, पर्याय 4 स्टार अधिक चौरस. तर याचा अचूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 चौरस अधिक आणि स्टार. प्रश्न क्रमांक 50. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? पर्याय 1 कोणत्याही संख्येला 1 ने भागल्यास भागाकार तीच संख्या येते, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 0 येतो, हे विधान चुकीचं आहे. पर्याय 3 बघा कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो, हे विधान बरोबर आहे. पर्याय 4 बघा भाजक आणि भागाकार यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळाल्यास भाज्य मिळते, हेही विधान बरोबर आहे. म्हणजे याचं चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं विधान आहे. त्यामुळे याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.